गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठी सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। हवामान विभागाकडून रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी। अंबा नदीची पाणी पातळी 4.50 मीटरवर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी। पावसाच्या पुनरागमनामुळे पिकांना नवसंजीवनी। साताऱ्याच्या कण्हेर धरणातून 1540 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावात पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी टंचाईचा प्रश्न मिटला, नागरिकांना मोठा दिलासा। पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस। देहरजे नदीवरील पूल पाण्याखाली, रस्ता वाहतुकीसाठी बंद। कुंझे कंचाड रस्त्यावरील पुलावरही पाणी। पालघरच्या विक्रमगडमध्ये पाचमाड मोरी पूल पूर्णपणे पाण्याखाली। पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं नागरिक हलला। हिंगोली जिल्ह्यात 70% पेरण्या पूर्ण। मागच्या 8 दिवसापासून मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। परभणीत 2 आठवड्यांपासून पावसाची दडी। शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी प्रयत्न। शेतातील पिकांना तुषार सिंचनाच्या सहाय्यानं पाणी देण्याचा प्रयत्न। वाशिम जिल्ह्यात 10 दिवसांपासून पावसाची दडी। काटा गावातील शेतकऱ्यांना पेरलेलं सोयाबीन आणि तुरीचं पीक ट्रॅक्टरनं मोडलं। दुबार पेरणीसाठी शेत तयार करण्याचं काम सुरू। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धसवाडी गावात पैसा अळीनं पुन्हा डोकं वर काढलं। पेरणी केलेलं बियाणं अळी करतेय फस्त, शेतकरी अडचणीत। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। दमदार पाऊस नसल्यानं 40% पेरण्या खोळंबल्या। अमरावतीत शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाणांचा मोठा फटका। एका कंपनीचं बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त। कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव तालुक्यात 100 एकरावर सोयाबीन बियाणं न उगवल्याचा प्रकार। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। अधिकाऱ्यांसह आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी। वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांवर दडपशाही। जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोर्चा। त्रास दिल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासह सांदणदरी पर्यटकांसाठी बंद। नाशिक वन्यजीव विभागाचा आदेश। भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाच्या जोरदार सरी। बीडच्या मांजरसुंभा घाटातील संरक्षक जाळीतून दगड आले। रस्त्यावर मोठे दगड कोसळून अपघात होण्याची शक्यता। त्वरित डागडुजी करून घेण्याची मागणी। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्चूनही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे। सामाजिक कार्यकर्त्यांकडून खड्ड्यात बसत आंघोळ करत निषेध व्यक्त। नाशिकच्या लासलगावात खातेदार शेतकऱ्यांचं आंदोलन। एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक। खात्यातून विमा रक्कम कापली जाऊनही पॉलिसी न मिळाल्याचा आरोप। सोलापूरच्या करमाळ्यातील खांबेवाडी परिसरातील कोळेकर वस्तीच्या रस्त्याची दुरवस्था। सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर खांबेवाडी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवधर प्रकल्पाचं 3 टीएमसी पाणी देण्याची मागणी। आमदार उत्तम जानकर यांची पायी पाणी संघर्ष यात्रा शिंगोर्णी इथून सुरू। पालघरमध्ये भर पावसात चितेवर प्लॅस्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडामधील घटना। स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष। नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आक्रमक। विजेच्या लपंडावावरून महावितरणच्या अधिकाऱ्याला सुनावलं। डीपीडीसी चालू देणार नाही असा दिला इशारा। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये पार्टी ताड गावात पावसासाठी धोंडी बांधण्याचा विधी। शेतकरी पारंपरिक उपायांकडे वळले। कमरेला लिंबाच्या पानाची माळ बांधत गावभर मारतात फेऱ्या। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानं मनसैनिक आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांची कृषी विभागाच्या कार्यालयात धडक। जालन्यात कोट्यवधी रुपयांचा सोयाबीन घोटाळा। भोकरदन पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा। सोयाबीन हमीभावात विकण्यासाठी बनावट सातबारा आणि पीकपेरा जोडल्याचा प्रकार समोर। हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलनाची दखल न घेतल्यास बँकांना टाळं ठोकण्याचा इशारा। सोलापुरात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। निवडणूक आयोगानं डेटा डिलीट करण्याबाबत काढलेल्या आदेशाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक।
सोलापूरच्या घोंगडे वस्तीत किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान राडा. हॉर्न का वाजवतो असं विचारलं म्हणून बाचाबाचीचे रूपांतर भांडणात दोन्ही गटांकडून दगडफेक. दोन्ही गटातील 7 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्यातील विद्युत विभागाच्या अभियंत्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव. पवार परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इशारा. बीड जिल्हा रुग्णालयासमोर कानडे कुटुंबियांचं आंदोलन. गॅस स्फोटामुळे जखमी स्वाती कानडेंवर रुग्णालयानं उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी. महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार. बीडच्या आष्टीत बबन झामरे यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. 20 वर्षापासून पाझर तलाव कागदपत्रावरच असल्याचा आरोप. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबई पत्रकार संघाचा मोर्चा. पाचोरा पोलीस ठाण्यात 3 पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्यासह पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी. लातूरमध्ये वृद्ध दाम्पत्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मुलगा आणि सून सांभाळ करत नसल्यानं दोघांविरोधात उपोषण. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत. तुटलेल्या छताला लाकडी दांड्याचा आधार तर वर्गखोलीची भिंतही कोसळली. 2013 पासून अर्ज करूनही दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप. चंद्रपुरात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप. नव्या शैक्षणिक वर्षात शाळेकडून विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या 9 मार्गांचा विकास होणार. औटरम घाटातील बोगद्याचं कामही लवकर सुरू होणार. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या बैठकीत निर्णय. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी. पालखी मैदानावर माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. पुण्यातील सासवडमधून संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. दिंडी टाळमृदंगाच्या निनादात मार्गस्थ. पांगारा इथे करणार मुक्काम. पुण्यातल्या दौंड तालुक्यातील यवत गावात वारकऱ्यांच्या जेवणाची मोठी व्यवस्था. 1 टन पिठलं आणि 1 लाख भाकरींचा महाप्रसाद. तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत मुक्कामी. त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथांची दिंडी अहिल्यानगरमध्ये दाखल. वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नगर शहरात 2 दिवस दिंडीचा मुक्काम. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी कर्नाटकातून बैलजोडीची खरेदी. सोन्या सागर बैलाचं जंगी स्वागत. शेतकरी आश्रुबा त्रिंबक लाड यांनी 5,11,000 घेतलं विकत. सासवडमध्ये संत सोपानकाका बँकेच्या बँक ऑफ व्हील सेवेचा शुभारंभ. वारीच्या माध्यमातून अभिनव उपक्रम. सासवडमध्ये 65 वर्षीय आजींकडून माऊलींच्या पालखीत सेवा. मागच्या 35 वर्षापासून लक्ष्मी साळुंखे पालखी परिसरातील हार फुलं उचलत संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवण्याचं काम करतायत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवतकडे मार्गस्थ. लोणी काळभोरमधील मुक्कामानंतर पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम. साई मंदिरात व्हीआयपींच्या दर्शनासाठी ब्रेक दर्शन व्यवस्था. व्हीआयपी दर्शनासाठी आता वेळा निश्चित. सामान्य भक्तांना दर्शन रांगेत ताटकळत राहावं लागणार नाही. नाशिकच्या नांदगाव ग्रामीण रुग्णालयात मद्यपान करून डॉक्टर रुग्णालयात. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरमुळे प्रसूतीचे पेशंट ताटकळले. मद्यधुंद डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांकडून चोप. मद्यधुंद डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन. सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू. नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं मारहाण. आरोपी धोंडीराम भोसलेला आटपाडी पोलिसांकडून अटक. भिवंडीच्या निजामपूरमध्ये घराची भिंत कोसळल्यानं 67 वर्षीय महिला जखमी. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. दुर्घटनेनंतर पालिकेकडून धोकादायक इमारत पाडण्याचं काम हाती. बीडच्या आष्टीतून 15 बालकामगारांची सुटका. यात 9 मुली 6 मुलांचा समावेश. पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांची संयुक्त कारवाई. पोलादपूरच्या सावित्री नदीपात्रात 26 वर्षीय तरुण बुडाला. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. स्थानिक रेस्क्यू टीमकडून तरुणाचा शोध सुरू. वर्ध्यात पवनारच्या धाम नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू. रविवारी मित्रांसह फिरायला गेल्यानंतर पोहायला गेला असता घडली दुर्घटना. नाशिकच्या येवल्यात बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला. सोनाली चव्हाणचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. नागपूरच्या कळमनामध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एकाची हत्या. आरोपी किशोर ठाकरेला कळमना पोलिसांकडून अटक.